इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा 5वा प्रॉब्लेम आपण घेतोय. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा 5वा प्रॉब्लेम. सर्वांना प्रॉब्लेम दिसते पहा. प्रॉब्लेम अगोदर लिहून घ्या. A manufacturer buy certain equipment from outside supplier at rupees 30 per unit. Total annual need are 1600 units. The following further data are available. Annual return on investment 10%. म्हणजे जर समजा आपण हा बिझनेस नसता केला मॅन्युफॅक्चरिंगचा, तर हेच पैसे जर आपण दुसरीकडे कुठेतरी गुंतवले असते तर त्यावर आपल्याला जे व्याज मिळालं असतं अॅन्युअल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपण जे पैसे गुंतवलेले आहेत त्यावर जे आपल्याला व्याज मिळालेलं असतं ते असतं 10%. त्यानंतर रेंट, इन्शुरन्स, टॅक्स पर युनिट पर इयर ₹1. रेंट, इन्शुरन्स आणि टॅक्स एका युनिटवर जो पेड केलेला आहे तो आहे आपला ₹1. त्यानंतर कॉस्ट ऑफ प्लेसिंग अँड ऑर्डर ₹50. ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे ओ बरोबर दिलेले आहे ₹50. कॅल्क्युलेट इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. मॅन्युफॅक्चरर बायज certain equipment from outsider supplier at ₹30 per unit. Total annual need are 1600 units. The following further data are available. Annual return on investment 10%. If we invest this amount outsider, then we return or interest earn 10% of that investment. Then rent, insurance, tax per unit ₹1. Cost of placing an order means ordering cost ₹50. Calculate economic order quantity. आपल्याला ए बरोबर दिलेला आहे 1600 युनिट, ओ बरोबर दिलेला आहे ₹50, म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट आहे ₹50. मग आता 3 अमाऊंट दिसत आहेत बघा रिमेनिंग. ₹31 एका युनिटची कॉस्ट आहे. त्यानंतर अॅन्युअल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 10% आहे आणि रेंट, इन्शुरन्स आणि टॅक्स साठी आपल्याला एका युनिटला ₹1 द्यावा लागलेला आहे. मग ह्या 3 अमाऊंटचं काय करायचं, तर अॅन्युअल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 10% आहे. मग एका युनिटची कॉस्ट ₹30 आपण 10% अगोदर कॅल्क्युलेट करून घेणार आणि त्यानंतर रेंट, इन्शुरन्स आणि टॅक्सचा जो ₹1 आहे तो त्यामध्ये ऍड करणार आहोत. म्हणजे आपला जो कॅरिंग कॉस्ट आहे ती येणार आहे ₹3 प्लस ₹1, म्हणजे ₹4 आपली कॅरिंग कॉस्ट येईल. कॅरिंग कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करणार आहोत आपण, तर ₹30 एका नगाची किंमत दिलेली आहे आणि अॅन्युअल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 10% आहे. मग ₹30वर 10% कॅल्क्युलेट करणार ते ₹3 येतील आणि त्यामध्ये रेंट, इन्शुरन्स आणि टॅक्सेसचे ₹1 ऍड करणार आहेत. म्हणजे 3 अधिक 1 असे आपले कॅरिंग कॉस्ट ₹4 येईल. मग आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी असते इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काढण्यासाठी, अॅन्युअल कन्झम्पशन 1600 युनिट, ऑर्डरिंग कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्लेसिंग ऑर्डर ₹50 आणि कॅरिंग कॉस्ट जी आहे ती 3 + 1 = ₹4 येईल. प्रॉब्लेम लिहून झाला असेल तर रेज हँड करा. ओके, आता फॉर्म्युला घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. कॅल्क्युलेशन ऑफ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. कॅल्क्युलेशन ऑफ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. EOQ चा फॉर्म्युला लिहा.
आधी तुमच्या सोल्युशन मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी लिहा आणि त्यानंतर फॉर्म्युला लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी EOQ बरोबर E कॅपिटल O कॅपिटल Q कॅपिटल. EOQ इज इक्वल टू इन अंडर रूट 2AO अपॉन C 2AO upon C, where EOQ is equal to economic order quantity. EOQ is equal to economic order quantity. A is equal to annual consumption in units, that is 1600 units. O is equal to cost of placing an order, cost of placing an order, that is rupees 50. C is equal to inventory carrying cost, that is 10% of rupees 30 is equal to rupees 3 plus हा जो 1 रुपया आहे 1 रुपीज तो रेंट टॅक्सेस आणि इन्शुरन्सचा आहे. मग 3 अधिक 1 बरोबर 4. सर्वजण इथपर्यंत आले. EOQ is equal to 2AO upon C under root मध्ये, where EOQ is equal to economic order quantity, A is equal to annual consumption in unit, that is 1600 units. O is equal to cost of placing an order, that is rupees 50. C is equal to inventory carrying cost, that is 10% of rupees 30. 10 रुपये 10% काढून घेतले आपण 30 रुपयाचे, ते 3 रुपये आले आणि त्यामध्ये रेंट इन्शुरन्स आणि टॅक्सचा 1 रुपया ऍड केला, 4 रुपये आले. आता सूत्रात किमती टाकू आपण. इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2 गुणिले 1600 2 इंटू 1600 युनिट्स इंटू रुपीज 50 अपॉन 10% ऑफ रुपीज 30 प्लस रुपीज 1. हे खालचं जे कॅल्क्युलेशन आहे ते ऑलरेडी आपण इथे केलेलं आहे 4 रुपये, त्यामुळे डायरेक्ट आपण 4 रुपये त्यामध्ये पुट करणार आहोत. 2 गुणिले 1600 युनिट गुणिले रुपीज 50 अपॉन 10% ऑफ रुपीज 30 प्लस रुपीज 1, आणि हे सर्व अंडर रूट मध्ये आहे. आता वरचा गुणाकार करून घ्यायचा आणि खालचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. हे जे खालचं कॅल्क्युलेशन आहे ते ऑलरेडी आपण C च्या इथे केलेलं आहे, ते रुपीज 4 आहे. आणि हे जे वरचं कॅल्क्युलेशन आहे 1600 गुणिले 2 म्हणजे 3200 आणि 3200 गुणिले परत 50 करायचे. कॅल्क्युलेशन करून 1,60,000 युनिट 1,60,000 युनिट छेद रुपीज 4 अंडर रूट मध्ये इन अंडर रूट 1,60,000 युनिट्स अपॉन रुपीज 4. आता 4 ने भाग द्यायचा, 4 चोक 16 आणि वरचे 4 शून्य तसेच राहतील. 40,000 युनिट्स पण अंडर रूट मध्ये इन अंडर रूट 40,000 युनिट्स. आता 4 कशाचा वर्ग आहे तर 2चा वर्ग आहे. किंवा तुम्ही कॅल्सीवर 40,000 टाईप करा आणि कॅल्सीवरचं जे तुमचं अंडर रूटचं चिन्ह आहे त्या चिन्हावर क्लिक करा, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला वर्गमूळ मिळेल. तसं नाही जमलं तर 2चा वर्ग 4 आहे म्हणून 2 घ्या आणि 4 शून्यांचे निम्मे शून्य करा म्हणजे 2 शून्य येतील. आपलं फायनल आन्सर येईल इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज इक्वल टू 200 युनिट्स. फायनल आन्सर आपलं इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज इक्वल टू 200 युनिट्स. यामध्ये नवीन काय होतं तर रेंट रेट टॅक्सेसचा सेपरेट 1 रुपया दिलेला होता, जो आतापर्यंतच्या प्रॉब्लेमला नव्हता. पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्व स्लाइड्स दाखवून घेते.
जर बाय चान्स कोणी लेट जॉईन झालं असेल आणि त्यांचं लिहायचं राहिलं असेल तर बघा प्रॉब्लेम आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा 5वा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर फॉर्म्युलामध्ये आपण किमती टाकल्या. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, कॅल्क्युलेशन ऑफ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी EOQ is equal to in under root 2AO upon C, where economic order quantity EOQ is equal to economic order quantity A is equal to annual consumption in unit, that is 1600 units. O is equal to cost of placing an order, that is rupees 50. C is equal to inventory carrying cost, that is 10% of rupees 30 plus 1 रुपया जो ट्रेन ट्रेड टॅक्सेसचा होता तो. असे 4 रुपये आले. फॉर्म्युलामध्ये आपण किमती पुट केल्या. 2 into 1600 युनिट into rupees 50 upon 10% of rupees 30 plus rupees 1. वरचं कॅल्क्युलेशन करून घेतलं आणि खालचं कॅल्क्युलेशन करून घेतलं. 1,60,000 युनिट अपॉन रुपीज 4 अंडर रूट मध्ये. त्यानंतर 4 ने भाग दिला 16ला, 4 चोक 16, अंडर रूट मध्ये वरचे 4 शून्य 40,000 युनिट आणि शून्य कमी करून 4 हा 2चा वर्गमुळे वर्ग आहे आणि 2 हे 4चं वर्गमुळे, त्यामुळे 200 युनिट हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. फायनल आन्सर 200 युनिट. सर्वांचा लिहून झाला असेल. आता तुम्ही 6वा प्रॉब्लेम जो आहे तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला मी प्रॉब्लेम शेअर करते. मी. हा झालाय सर्वांचा ना? रेज हँड करा. ओके. 6वा प्रॉब्लेम लिहून घ्या. स्क्रीनवर दिसतोय पहा तुम्हाला. From the following particular, calculate economic order quantity. Annual demand 1,400 units. Then rate of interest 6% per annum. Then unit price means cost of 1 unit rupees 2. Ordering cost per order rupees 5. Then storage cost 2% per annum. प्रॉब्लेम फक्त एक्सप्लेन करते मी. अॅन्युअल डिमांड म्हणजेच अॅन्युअल कन्झम्पशन आहे 1,400 युनिटचं. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे हे जर पैसे आपण दुसरीकडे कुठे गुंतवले असते तर त्यावर आपल्याला जे व्याज मिळालं असतं ते व्याज 6% पर ॲनमने मिळालं असतं. म्हणजेच आपण ते कॅरिंग कॉस्ट मध्ये गृहीत धरतो. एका युनिटची किंमत 2 रुपये आहे. हे 2 रुपये ऍज इट इज आपण नाही घेत, त्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजेच कॉस्ट ऑफ प्लेसिंग 1 ऑर्डर 5 रुपये आहे आणि स्टोरेज कॉस्ट 2% पर ॲनम आहे. मग आता ज्या वेळेला आपण कॅरिंग कॉस्ट काढणार आहोत त्यावेळेला कॅरिंग कॉस्ट काढताना आपण हे जे कॅल्क्युलेशन आहे 6% आणि 2% यांची बेरीज करून घेणार आहे. म्हणजे कॅरिंग कॉस्ट आपली 8% येईल 2 रुपयाच्या 8%. प्रॉब्लेम लिहून घेतलेला असेल. मी फक्त ए बरोबर ओ बरोबर ते सांगते, पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. EOQ is equal to 2AO upon C in under root 2AO upon C. EOQ is equal to economic order quantity. A is equal to annual consumption 1,400 unit 1,400 unit.
then ordering cost 5 rupees, and carrying cost means inventory carrying cost, that is 6% plus 2%. 6% प्लस 2% का घेतला आपण? 6% व्याजाचा दर आहे आणि 2% स्टोरेज कॉस्ट आहे. तुम्ही इथे 8% बेरीज करून आणि मग ऑफ ₹2 लिहिलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट 6% प्लस 2% इज इक्वल टू 2 ऑफ 2 केलं तरी चालेल. डायरेक्ट समजत नसेल तर एक स्टेप इथे वाढवून घ्या, इज इक्वल टूचं चिन्ह करा, इज इक्वल टू 8% टाका, म्हणजे जास्त सोयीस्कर होईल. आणि ₹2.08 कॅल्सी आहे ती तुमच्याकडे, कॅल्क्युलेशन करून 0.16 उत्तर येत आहे. आता सूत्रात किमती टाका आणि कॅल्क्युलेशन करा. पाच मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे कॅल्क्युलेशन करायला. 5 मिनिटात कॅल्क्युलेशन करा. सूत्र टाकून किमती टाका आणि कॅल्क्युलेशन करा.